शेगाव ते पंढरपूर यासाठी पालखी जी आहे ती निघालेली आहे आणि ती पालखी 2 महिन्यानंतर याच रस्त्यावरून पुन्हा शेगावकडे रवाना होणार आहे। या रस्त्याची दुरावस्था झाली होती। हा भक्तिमार्ग आहे। या भक्तिमार्गाला जवळपास 400 कोटी रुपये खर्च करून हा भक्तिमार्ग बनवण्यात आला होता, परंतु यामध्ये मोठ्या भेगा पडल्या होत्या, चिरा पडल्या होत्या। त्यामुळं मेकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता। आपण आंदोलन करणार, हा जर रस्ता दुरुस्त नाही झाला तर। यामुळं या ठिकाणी जे आहे आपण बघू शकताय, हे काम जे आहे या रस्त्याचं सुरू करण्यात आलेलं आहे। अवघ्या 1.5 ते 2 महिन्यानंतर ही जी पालखी आहे याच रस्त्यावरून या ठिकाणाहून प्रस्थान होणार आहे, याहून जाणार आहे आणि ती पालखी जी आहे शेगावला या ठिकाणी पोहोचणार आहे। हा भक्तिमार्ग चांगला व्हावा यासाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता। या ठिकाणी जे आहे कामाला सुरुवात झालेली आहे आणि हे काम जे आहे ते पालखी येईपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। कुठेतरी आमदारांनी दिलेल्या इशाऱ्यामुळं हे काम आता पूर्णत्वास जाणार असल्याचं बोललं जात आहे। नाही, मी जो आता जो काही 2 जून पासून पालखी मार्ग सुरू होणार आहे, तो पालखी मार्ग जर रिपेअर्स केला नाही व्यवस्थित, कारण त्याच्यामध्ये मोठ्या भेगा पडलेल्या आहेत आणि त्या रस्त्याची गाळण झाली होती, मी स्वतः पाहणी केली आणि इशारा दिला होता की 2 तारखेपर्यंत जर ही कामं झाली नाही तर वारकऱ्यासमेत आणि सगळ्या नागरिकांसमेत मी त्या ठिकाणी बसेल आणि तो रस्ता बंद करीन। माझ्या इशाऱ्याची दखल घेऊन प्रशासन हल्लेलं आहे आणि जे उपमुख्यमंत्री महोदय या खात्याचे, जे MSRDCचे पण मंत्री आहेत, त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या आणि तो रस्ता बघा आता चकाचक झालेला आहे, क्लिअर कट झालेला आहे। ही शिवसेनेची ताकद आहे। आमदार म्हणून मला मिळालेलं यश आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।